स्पष्ट कळत नाही. मग ते कसं कळून ते आम्ही कसं कळून घ्यायचं? तर ते आम्ही जागृतीमधलं मिथ्यात्व जे आहे ते आम्ही सूक्ष्म विचारांनी आम्ही समजून घ्यायचं. म्हणून सूक्ष्म विचारांची फार गरज आहे. त्यांनीच अंतःकरण सूक्ष्म होणार आहे आणि तेव्हाच आम्हाला जागृती सुद्धा मिथ्या आहे हे कळणार आहे. म्हणून सत्य म्हणजे काय? आता मिथ्यत्व आम्हाला जागृतीमधलं जर समजून घ्यायचं असेल तर एक आमची संकल्पना जी आहे सत्तेची ही अतिशय स्पष्ट हवी. आणि सत्य म्हणजे काय? त्याचे 3 काळामध्ये 3 अवस्थेमध्ये अबाधित आहे ते सत्य आहे. त्याला सत्य म्हणतात. ही संकल्पना आमची एकदम स्पष्ट हवं. आणि मिथ्या म्हणजे 3 काळांनी पण ते काळाचं बंधन आहे, अवस्थांचं जे बंधन आहे, या बंधनामध्ये जे आहे ते सगळं मिथ्या आहे. आता जागृती आणि स्वप्न हे दोन्ही मिथ्या आहे हे मला पटवून घ्यायचे आहे. का पटवून घ्यायचं आहे? कारण आसक्ती जी आहे ही आसक्ती ह्या पटवून घेण्याच्या आड येते. प्रपंचासक्ती ह्या पटवून घेण्याच्या आड येते आणि त्या आसक्तीला दूर करण्यासाठी आणि अनासक्त होण्यासाठी ही पटवापटवी चालू आहे. मी मुद्दाम व्यावहारिक शब्द वापरला, पटवापटवी. लवकर कळतं कारण आपण व्यवहारामध्ये आपल्या स्वार्थासाठी आपण इतरांना पटवतो, युक्तिवाद करतो आणि त्यांच्या गळी उतरवतो. बरोबर आहे की नाही? गळी उतरवतो ना. अगदी हेच मला आता साधक म्हणून स्वतःसाठी शास्त्राचा उपयोग करून स्वतःच्या गळी उतरवायचे आहे की जागृती हे दीर्घ स्वप्न आहे आणि ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. हे एकदा आम्हाला मनोमन पटलं की अनासक्ती तयार होते, शास्त्राचं काम संपतो. त्यासाठी ही पटवापटवी, हा युक्तिवाद. आणि म्हणून हा युक्तिवाद आम्ही नीट लक्षात घ्यायचा की शास्त्राने कशा युक्त्या केलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने आम्हाला पटवून दिलेलं आहे युक्तिवाद करून. तर सात्विक कारिका आपण काल पाहिली की जागृती आणि स्वप्न मिथ्या आहे. हे का मिथ्या आहे? दोन्ही मिथ्या का आहे? शास्त्रकारांनी अनेक पूर्व पक्षींनी याच्यावर आक्षेप घेतले की दोन्ही याच्यामध्ये परिस्थिती सारखी नाहीये, मग तुम्ही मिथ्या कसं म्हणतात? पण सिद्धांती म्हणजे आचार्यांनी सांगितले की दोन्ही मिथ्या आहे. कारण याच्यासाठी पूर्व पक्षाचं म्हणणं आचार्यांनी संपूर्णतः खोडलेला आहे आणि त्यावर सिद्धांत पक्ष मांडलेला आहे की जागृतीमध्ये आपण पोटभर जेवलो तरी स्वप्नामध्ये उपाशी असतो की नाही? अनुभव आहे की सगळ्यांचा हा. जागृतीत पोटभर पंचपक्वानाचं जेवण, स्वप्नामध्ये उपाशी असल्याचं स्वप्न, कासावीस झाल्याचं स्वप्न. त्या कासावीसतेने उठतो आणि लक्षात येते की अरे माझं तर पोट गच्च भरलंय. याचा अर्थ जागृतीमधले जे व्यवहार असतात ते स्वप्नामध्ये उपयोगी पडतात का? अजिबात पडत नाही. स्वप्नामधले व्यवहार जागृतीमध्ये उपयोगी पडत नाही. म्हणजे जागृती स्वप्नामध्ये जागृतीचा व्यतिरेक असतो. ही व्यतिरेकाची भाषा आहे. उपयोगी पडत नाही म्हणजे व्यतिरेकाची भाषा आहे. पण 3 अवस्थेमध्ये सुद्धा परिस्थिती ही बदलती आहे. म्हणून जे बदलत आहे, जे एका याच्यामध्ये आहे दुसऱ्या याच्यामध्ये नाही, अशा याच्यामध्ये जे आहे ते सत्य नाही, ते मिथ्या आहे. आणि म्हणून आम्ही जागृतीमधल्या पोटभर जेवणाची कधी प्रतिष्ठा मांडू नये, पदार्थांची, व्यक्तीची तारीफ करू नये, फार प्रतिष्ठा मांडू नये. ही अशा प्रकारे आम्ही अनासक्ती जागृतीमध्ये सांभाळणं फार गरजेचं आहे. म्हणून एका अवस्थेचा दुसऱ्या अवस्थेत जरी व्यतिरेक असला तरी आत्म्याचा अन्वय आहे, सर्वांमध्ये तो आहे. या तिन्ही अवस्थेपासून अलिप्त आहे आणि तो मी आहे. यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आता दुसरा आम्हाला इथे या पद्धतीने सांगून दुसऱ्या पद्धतीने परत पटवून दिलेला आहे. 8, 9, 10 नंबरच्या ज्या कारिका आहे आम्हाला ह्या कल्पनावादातून पटवून दिलेलं आहे की जागृती आणि स्वप्न मिथ्या आहे. स्वप्ना इतपतच जेवढं स्वप्न मिथ्या आहे तितकीच जागृती पण मिथ्या आहे, हे कल्पनावादातून पटवून दिलं आहे. कसं? आता स्वप्नामध्ये आम्ही बघतो
ते सगळे पदार्थ जागृतीमध्ये असतातच असं आहे का? अजिबात नाही. जागृतीमध्ये मी कोण आहे? दरिद्री आहे, मी कोण आहे? भिकारी आहे जागृतीमध्ये. आणि स्वप्नामध्ये मी स्वतःला राजा म्हणून बघतो. आता भिकारी व राजा हे दोन्ही मिथ्या आहे, हे आम्हाला शास्त्राला पटवून द्यायचंय. भिकारी पण मिथ्या आणि राजे पण मिथ्या आहे. पण राजे पण मिथ्या पटकन पटतो. मी भिकारी नाही हे मला पटकन पटत नाही जागृतीमध्ये. भिकारी आहे हे पटतं आणि शास्त्राला सांगायचं की भिकारी सुद्धा मिथ्या आहे, भिकारी पण सुद्धा मिथ्या आहे. मग कसं हे पटवून दिलंय आम्हाला? कल्पनावादाच्या साह्याने पटवून दिलंय. कसं? जागृतीमधला जो पुरुष आहे तर हा स्वप्नामध्ये जातो, ठीक आहे. तेव्हा स्वप्नामध्ये गेल्यानंतर अनावधानाने तो सत्यत्वाने तिथे असतो आणि बुद्धी तेथे स्वस्थ. अनावधानाने तो सत्यत्वाने हे सगळं पाहत असतो. काय पाहत असतो? तिथे त्याचं स्वप्नामध्ये अनावधान झालेलं असतं आणि सत्यत्वाने तो पाहत असतो की मी राजा आहे, मान्य सगळ्यांना. आणि तिथे बुद्धी ती स्वस्थ असते. म्हणजे स्वप्नामध्ये ही कल्पनाच आहे की नाही मी राजा आहे, आणि ती कल्पना मला स्वप्नात खरी वाटते की नाही, स्वप्नापुरता अगदी खरी वाटते की नाही, म्हणून आम्हाला लवकर जाग पण येत नाही. पहा, मान्य पटलं की नाही? तसंच आता जागृतीमध्ये मी दरिद्री आहे, मी जागृतीमध्ये माझी भिकारी आहे, मी ही पण कल्पनाच आहे. शास्त्र सांगतो कशी कल्पना आहे. मूळचं मी कोण? ही कल्पना आहे, ही अविद्या आहे. कल्पना आहे म्हणून अविद्या आहे. मूळचा मी कोण आहे? मूळचा मी ब्रह्मरूप आहे. मी मूळचा ब्रह्म आहे. ब्रह्मरूप असताना मी स्वतःला भिकारी समजतो आहे, ही कल्पना आहे की नाही? जशी स्वप्नामध्ये मी राजा ही कल्पनाला मी सत्य समजून बसलो, तसं जागृतीमध्ये भिकारीपणा ह्या कल्पनेला मी सत्य समजून बसलो. आणि म्हणून आम्ही दुःख करीत राहतो. मी भिकारी, मी दरिद्री, मी भिकारी, मी दरिद्री, हे दुःख करत आम्ही बसतो. ही पण कल्पनाच आहे. म्हणून राजे पण जितकं काल्पनिक आहे, तितकंच भिकारी पण सुद्धा वस्तुरूपाने काल्पनिक आहे. राजे पण काल्पनिक आहे, पण जागृतीमधलं भिकारी पण वस्तुरूपाने काल्पनिक आहे. म्हणून ते मिथ्या आहे. एक कल्पनारूप अंतरी, तुझे वस्तुरूप बाहेर. वस्तुरूपाने कल्पना, प्रत्यक्षात ती वस्तू आमच्या डोळ्यासमोर असते, पण प्रत्यक्षात असलेली वस्तू सुद्धा ही कल्पनाच आहे. तो अविद्येचाच एक भाग आहे. हा कल्पनावाद ह्या श्रुतींमध्ये मांडून आम्हाला पटवून दिलेला आहे. दोन्ही भिन्न भासती तरी मिथ्याची की, दोन्ही जरी भिन्न भासत असल्या तरी त्या मिथ्याच आहे. मग अशा वेळेला ह्या सर्वांमध्ये ह्या सगळ्यांचा अनुभव घेणारा मी राजा आहे, मी भिकारी आहे, हे दोन्ही ज्याच्या सत्तेवर कळतं, तो सत्य आहे, तो आत्मा सत्य आहे, ते ब्रह्म सत्य आहे आणि ते मी आहे. म्हणून काल आपल्याला सुनील काकांनी सांगितलं की पाठलाग जो करायचा आहे तो दिसण्याचा पाठलाग करू नका. भिकारी पण की राजा पण हे पाहण्यामध्ये, उपाशी आहे स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये मी पोटभर जेवलेलो आहोत, ह्या दिसण्याच्या मागे जो लागतो तो प्रपंच करतो. आणि या दिसण्याचा अधिष्ठान काय आहे हे कोणामुळे दिसत आहे, या अधिष्ठानाचा जो पाठलाग करतो तो परमार्थ स्वरूपानुसंधान. हे स्वरूपानुसंधान आम्हाला साधायचं आहे. म्हणजे मग हे साधता अनुसंधान साधता चैतन्य आत्मा मी हे कळता विचारही लोपे. एक दिवस मला हे पटवून देता पटत, गळी उतरत आणि मग मीच चैतन्य आत्मा आहे हे मला कळलं. त्या ठिकाणी विचारही लोपे, सगळ्या विचारांचा लोप होतो. न कश्चित जायते जीवो, या अनुभवाला मी प्राप्त होतो. यासाठी हे युक्तिवाद जे वैद्यकीय प्रकरणामध्ये कारिकांच्या माध्यमातून जे युक्तिवाद मांडले, जे पुरावे दिलेले आहेत, त्या पुराव्यानं सकट आम्हाला पटवून घ्यायचं आहे की जागृती ही स्वप्नवत मिथ्या आहे.
आणि सत्य एवढं परब्रह्म रूप आहे, ते मी आहे. राम कृष्ण हरी. हो या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तेवढं बरोबर आलं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा, पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंडाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. परमपूज्य डॉक्टर काका यांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. कोणता विपरीत शब्द आहे? विपरीत भाव शब्द मिळाला. सातवा. ठीक. ठीक आहे, ते बरोबर आहे. करू कारिकांचा अभ्यास करतोय आणि आज आपण 9व्या कारिकेपासून पुढे घेतो. परवा आपण पाहिलं 7व्या कारिकेमध्ये की जागृत अवस्थेतील जे पदार्थ आहेत ते विपरीत रूपाने प्रचितीला येतात. त्यांना स्वप्रयोजनता असते. म्हणजे जागेपणी आपण जे पाहतो त्याचं प्रयोजन आहे आणि स्वप्नामध्ये आपण त्याला विपरीत रूपाने पाहतो. उदाहरणार्थ मी उदाहरण सायकलचं दिलं होतं. चालवणं हे सायकलचं प्रयोजन आहे, म्हणजे गंतव्य स्थान प्राप्त होतं त्याने.
फलनिष्पत्ती होते प्रयोजनाचं. म्हणजे चालवण्याकरता सायकल आहे म्हणजे सायकलचं प्रयोजन चालवणं असं आहे. मग एका ठिकाणी आपण दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या पायडल मारून जाऊ शकतो. आता स्वप्नामध्ये गेलो त्याच्यानंतर तर स्वप्नामध्ये 10 किलोमीटर काट्याकुट्यातून चालत बसलो. आता जवळ सायकल होती जागृती, त्यामुळे माझा थकवा आला नाही, काही नाही. स्वप्नात एवढं मोठं चालत गेलो. आता हे विपरीत आलं की नाही, ही जी प्रचिती आहे ती विपरीत रूपाने प्रचिती झाली. म्हणून जागृतीतलं प्रयोजन हे विपरीत रूपाने स्वप्नात दिसतं. याचा अर्थ स्वप्नात जे दिसतं याचा अर्थ स्वप्नात जे दिसतं ते कल्पित आहे हे आपण मान्य केलं. पण जागृतीत आम्ही जे अनुभवतो ते मिथ्या आहे, ते सत्य नाही, हा आमचा निर्णय व्हायला पाहिजे. म्हणून प्रयोजन आणि विपरीत भावना म्हणजे विपरीत रूपाची प्रचिती, ह्या दोनही मिथ्या आहे. आम्हाला जागृतीतलं प्रयोजन हे सत्य वाटतं आणि स्वप्न आम्हाला खोटं वाटतं. पण नाही, या दोन मध्ये समानता आहे. पहिली समानता सांगितली होती आदी आणि अंतयुक्त आहे, म्हणजे उत्पत्ती स्थिती लययुक्त आहे. आणि दुसरी समानता आहे दोनही मिथ्या आहे. जागृती सुद्धा मिथ्या आहे आणि स्वप्न सुद्धा मिथ्या आहे. मग स्वप्न बघणारा स्वप्नद्रष्टा, जागृती बघणारा जागृती द्रष्टा हा फक्त सत्य आहे. आणि हा जो द्रष्टा आहे हा साक्षी रूपाने सगळं बघतो असा द्रष्टा आत्मा आहे. आणि आसक्ती रूपाने जो द्रष्टा बघतो तो जीव आहे. ज्या वेळेला आम्ही त्या स्वप्नात लिप्त होऊन सुखदुःख भोगतो तेव्हा स्वप्न द्रष्टा जीव आहे. आणि स्वप्न हे माझ्या अधिष्ठानावर आहे, त्याच्या सुखदुःखात्मक परिणाम माझ्यावर होत नाही, तेव्हा स्वप्नाचा अधिष्ठान आत्मा आहे. तो आत्मा साक्षीत्वाने ते बघतो आहे. स्वप्न विश्व हे माया विश्व आहे आणि जागृतीतलं विश्व हे माईक आहे. आता आपण थोडसा शब्दांमध्ये बदल करू. कालपासून विचार केला ना, आज सकाळी उकलला. स्वप्नातलं दृश्य कल्पित आहे आणि जागृतीतलं दृश्य माईक आहे. आता हे छान शब्द झाले दोन एकमेकांना समजण्यासाठी. आणि म्हणून 9व्या कारिकेमध्ये ते म्हणतात, आता प्रत्येक वेळेला मी कारिका क्रमांक सांगेन असं समजू नका, शक्य नाही. पण कारिकेमध्ये त्यांनी सांगितलं आहे की चित्ताच्या आत दडलेला कल्पित पदार्थ आणि चित्ताच्या बाहेर असलेला, त्यांनी कल्पित म्हटलाय, मी मिथ्या म्हणतो. चित्ताच्या आत असलेला कल्पित पदार्थ आणि चित्ताच्या बाहेर असलेला मिथ्या पदार्थ जरी सत वाटले असले तरीही दोनही पदार्थ असत आहे. आता आत म्हणजे काय आणि बाहेर म्हणजे काय, एक तिने सुंदर उदाहरण सुचवलं मला, ते उदाहरण तुम्हाला सांगतो. स्वप्न स्थितीमध्ये मी राजा आहे असं मला स्वप्न पडलं. आता हे चित्ताच्या आतलं झालं. मी राजा आहे असं मला स्वप्न पडलं आणि ज्या वेळेला मी जागा झालो त्यावेळेला मी राजा नसून एक सामान्य मध्यमवर्गीय आहे असं मला दिसलं. एक स्वप्न पडलं, एक दिसलं. स्वप्न जे पडलं ते आत होतं, ते कल्पित होतं आणि बाहेर मला जे दिसलं ते सत्य आहे का? मी मध्यमवर्गीय आहे हे सत्य आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. मी मध्यमवर्गीय आहे हे मिथ्या आहे. मी आत्मा आहे हे सत्य आहे. म्हणून स्वप्नस्थ असलेला आतमध्ये, चित्ताच्या आतमध्ये असलेला राजा आणि चित्ताच्या बाहेर जागृती नंतर असलेला मी मध्यमवर्गीय,
दोनही भासमान आहेत, दोनही मिथ्या आहेत, दोनही खरे नाही. म्हणून आतमध्ये असलेलंही असत आणि बाहेर असलेलं मिथ्या. आता ही आम्हाला आपल्या अंतःकरणाची म्हणजे विचारांची तयारी करायची आहे. हे वैतथ्य प्रकरण आहे. वैतथ्य हे शिकवतं आम्हाला की दोन्ही मध्ये तथ्य नाही. आत दिसणारं चित्र आणि बाहेर दिसणारं चित्र चित्र दोनही चित्र आहेत. वस्तुस्थिती कापड आहे. चित्र कशावर असतं? कापडावर असतं. वस्तुस्थिती कापड आहे. म्हणून चित्ताच्या आत आणि चित्ताच्या बाहेर दोनही पदार्थ भासमान आहे. आतलं कल्पित स्वप्न भासमान, बाहेरचं दृश्य जगत भासमान. आणि दोनही मनकल्पित आहे. दोनही मनोराज्य आहे. मी मध्यमवर्गीय आहे, हेही माझं मनोराज्य आहे. मी मध्यमवर्गीय आहे, हे मनोराज्य कसं? हा विषय थोडासा मांडतो. सुचलाय नवीन. एक जण आला आणि तो म्हणाला, हो मी मध्यमवर्गीय आहे. तो मला म्हणाला की मी मध्यमवर्गीय आहे. आता त्यांनी मध्यमवर्गीय म्हटल्यानंतर मी त्याच्याकडे बघितलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याच्याजवळ इनोव्हा, कोणती गाडी होती? 18 लाखाची इनोव्हा. आणि मी मध्यमवर्गीय, माझ्याजवळ अल्टो. मग आता दोन मध्यमवर्गीय कसे? मध्यमवर्गीय तर दोघेही सारखेच असायला पाहिजे. मग मी म्हणतो, तो म्हणत नाही, मी म्हणतो की तुम्ही उच्च मध्यमवर्गीय आणि मी कनिष्ठ मध्यमवर्गीय. अल्टो आहे कनिष्ठ मध्यमवर्गीय, इनोवा आहे उच्च मध्यमवर्गीय. कारण श्रीमंत मध्ये इनोवा मोडत नाही. आजकाल 4 व्हीलर नाही अशी घरं नाहीत. मध्यमवर्गीयांच्या बहुतांश घरांमध्ये 4 व्हीलर आहे. मग आता मध्यम आणि उच्च आणि कनिष्ठ असे मध्यम वर्गामध्ये आम्ही 3 प्रकार करून टाकले. आता हे कल्पित आहे की कल्पित नाही? कल्पित आहे. म्हणून मध्यम वर्गीय ही कल्पनाच कल्पित आहे. पटलं का? आणि या कल्पित कल्पनेला मनोरथ असं म्हणतात. उघड्या डोळ्याने जे दिसतं त्या कल्पनेला मनोरथ असं म्हणतात. बंद डोळ्यांनी जे दिसतं त्या कल्पनेला स्वप्न असं म्हणतात. मग स्वप्न जितकं कल्पित तितकं उघड्या डोळ्यांनी दिसणार मनोरथ सुद्धा कल्पितच आहे. आता आलं लक्षात? म्हणून वैतथ्यम सदसतो हो वैतथ्यम युक्तम. दहावी काय सगळंच कल्पित आहे. पण आम्हाला वाटतं आम्ही जे आहोत ते सत्य आहोत, आम्ही मध्यमवर्गीय आहोत, हे खरं आहे असं वाटतं. हे कल्पित आहे. अत्यंत धनी असलेला जो गरीब आहे तो आम्हाला श्रीमंत समजतो आणि अत्यंत श्रीमंत असलेला, ज्याला गर्भ श्रीमंत म्हणतो, तो आम्हाला गरीब समजतो. त्याच्यामुळे गरीब आणि श्रीमंत हे सुद्धा कल्पना आहे. एकदा राजा जनकाजवळ एक संन्यासी आला आणि त्या संन्याशाने राजाला सांगितलं, सुभाषित आहे ते, पहिला शब्द आठवत नाही, पुढचं सांगतो. संस्कृतवाले आहेत त्यांनी करेक्ट करून घ्यावं. पहिला शब्द वल्कलैस्त्वं दुकूलैः समह्य परितोषो निर्विशेषो विशेषः ततु भवति दरिद्रो यस्य तृष्णा विशालाः मनसि च परितुष्टे को अर्थवान को दरिद्रः. 8व्या वर्गात हे सुभाषित शिकलो होतो.
वयमपि परितुष्टः. आलं. वल्कलैस्त्वं दुकूलैः. राजा, तू आणि मी आपण दोघंही संतुष्ट आहोत. वल्कलैः, अहम, मी वल्कल घातले आहेत अंगावर म्हणजे कफनी, आणि दुकुलही, तू भारी वस्त्र घातले आहेत अंगावर. वल्कलही स्वम दुकुलही समह्य परितोषो निर्विशेषो विशेष. आपण दोघे जण सारखे. मग त्यांनी व्याख्या केली. सतु भवती दरिद्रो, दरिद्र शब्दाची व्याख्या केली. यस्य तृष्णा विशाल, ज्याला हवं आहे आणि ज्याला हवं हवं हवंच आहे, यस्य तृष्णा विशाल, त्याला दरिद्री म्हणतात. सतु भवती दरिद्रो यस्य तृष्णा विशाल. आणि मग शेवटचं ओळ फार सुंदर आहे. मनसीचे परितुष्टे, को अर्थवान को दरिद्र. तू राजा आहेस, तुला सगळं मिळाल्यामुळे तू संतुष्ट आहेस, आणि मी संन्यासी आहे, मला काहीच नको असल्यामुळे मी संतुष्ट आहे. राजा, तुला सगळं मिळाल्यामुळे काही पाहिजे असं तुझ्याजवळ उरलं नाही, आणि मला काहीच पाहिजे नसल्यामुळे मी संतुष्ट आहे. समह्य परितोषो, तू आणि मी सारखा आहे. काय वेदांत तत्वज्ञान आहे. आणि भारताचं सनातन वैदिक हिंदू धर्माचं तत्वज्ञान केवढं मोठं आहे याचा विचार करा. आपला विषय आहे मध्यमता, दारिद्र्य आणि श्रीमंती हे मनोरथ आहेत, या मनःकल्पना आहेत. आणि म्हणून पुढच्या कारिकेमध्ये जर सांगतात की आतमध्ये दिसणार कल्पित पदार्थ, बाहेर भासणार, दिसणार म्हणणार नाही मी, बाहेर भासणार जगत पदार्थ, जड चेतन पदार्थ, या दोनही पदार्थांना कोण जाणतो आणि या दोन पदार्थांची कल्पना कोण करतो, असं 6व्या कारिकेमध्ये सुरू झालं आहे. या पदार्थांना जाणणारा कोण? आतमधल्या कल्पित पदार्थांना आणि बाहेरच्या मिथ्या पदार्थांना. छान शब्द आहेत बरं का. आतमधला कल्पित पदार्थ, बाहेरचा मिथ्या पदार्थ. आतमधला आत्मप्रकाश. होय, उत्तर बरोबर आहे नाना. आत्मप्रकाश. यांना जाणतं कोण? मग आतल्या पदार्थ काय आहे हे पटवून द्यायचं आहे. नुसतं उत्तर काय आहे, शब्दाने उत्तर येत आहे. पण माझं शरीर हा बाहेरचा भासमान पदार्थ आहे. त्या शरीराला आजार झाल्यानंतर माझ्या अंतःकरणात विचलितता येता कामा नये, हे महत्वाचं. या दोनला जाणणारा कोण आहे? या दोन्ही पदार्थांचा अधिष्ठान आत्माच आहे. परंतु काही निरात्मवादी आहेत, आणि निरात्मवादी असं म्हणतात की या दोनला पदार्थांना जाणणारा आत्मा कसा असेल? आत्मा असू शकत नाही. आला आता प्रश्न. म्हणून जगन मिथ्यत्वाचा निश्चय वेदांत शास्त्रानुसार आम्हाला पक्का केला पाहिजे, घट्ट केला पाहिजे. आणि म्हणून ओवी आहे, म्हणजे श्लोक आहे, उभयोरोपी वैतथ्यम, दोनही काय आहे? वितथ आहे. आतमधलं कल्पित स्वप्न वितथ आहे, आणि बाहेरचं भासमान जगत वितथ आहे. उभयोरोपी वैतथ्यम भेदानाम स्थानयोर यदी, जरीही त्या भेदांमध्ये वेगवेगळे स्थान असले आणि वेगवेगळे प्रकार असले, क येतान बुद्धते भेदान को वै तेषान विकल्पकः. मग त्या पदार्थांना कोण जाणतो? को वै तेषान विकल्पकः. याच्यामध्ये विकल्प तयार होतात, त्या विकल्पांना कोण जाणतो? कसा प्रश्न आहे. पहिल्यांदा कोण जाणतो याचं उत्तर नानांनी पटकन देऊन दिलं आहे, पण विकल्प कसे हे मी तुम्हाला आता पहिल्यांदा स्पष्ट करणार आहे. जागृतीतले पदार्थ मिथ्या आहेत, स्वप्नाचे पदार्थ मिथ्या आहेत,
दोनही पदार्थांना जाणणारा कोणीतरी एक आहे, तो सत्य आहे. आलो इथपर्यंत? मग आता जागृतीतल्या पदार्थांना आणि स्वप्नातल्या पदार्थांना जो कायम जाणत असतो त्याला साक्षी असं म्हणतात. साक्षी हा जाणता असतो पण लिप्त नसतो. साक्षी हा जाणता असतो पण लिप्त नसतो. पण जो जाणता असतो पण लिप्त असतो त्याला जीव असं म्हणतात. जीव द्रष्टा आहे आणि आत्मा दृक आहे. वाक्य सांगू का? जरा ऐकायला कठीण वाटेल पण हळूहळू रुळवून घ्या. आत्मा दृक आहे म्हणजे दृकच्या सत्तेवर द्रष्ट्या जीवाला नेत्र या दृश्य प्रमाणाच्या माध्यमातून जगताचे दर्शन होते. दृकच्या सत्तेवर द्रष्ट्या जीवाला दृष्टीच्या माध्यमातून, नेत्र म्हणजे दृष्टीच्या माध्यमातून जगताचं दर्शन होतं. सत्ता कोणाची आहे? दृकची आहे. बघणारा कोण आहे? द्रष्टा जीव आहे. कशाच्या माध्यमातून बघतो? प्रमाण नेत्र आहे. काय बघतो? दृश्य बघतो. दृकच्या सत्तेवर द्रष्ट्याला दृष्टीच्या माध्यमातून दृश्याचं ज्ञान होतं. म्हणून आत्माच साक्षी आहे. दोनही अवस्थांचा आत्मा साक्षी आहे. म्हणजे काय हो? आत्म्याचा जागृतीशी संबंध नाही. आत्म्याचा स्वप्नाशी सुद्धा संबंध नाही. आत्म्याचा सुषुप्तीशी सुद्धा संबंध नाही. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती तीनही अवस्थांमध्ये आत्म्याचा अन्वय आहे. पण जागृतीचा स्वप्नात व्यतिरेक आहे, स्वप्नाचा सुषुप्तीत व्यतिरेक आहे. म्हणून जागृती आणि स्वप्नाचा सुषुप्तीत व्यतिरेक आहे. सुषुप्ती आणि जागृतीचा स्वप्नात व्यतिरेक आहे. आणि जागृती आणि स्वप्नाचा सुषुप्तीत व्यतिरेक आहे. म्हणजे दोन अवस्थांचा तिसऱ्या अवस्थांमध्ये व्यतिरेक आहे. पण आत्म्याचा सर्व अवस्थांमध्ये अन्वय आहे. म्हणजे आत्मा सर्व अवस्थांना व्यापून आहे. पण त्या सर्व अवस्थांपासून आत्मा अलिप्त आहे. म्हणून आत्मा त्या अवस्थांचा साक्षी आहे. कळतंय का? चुकीचा वाक्प्रयोग तुम्हाला सांगतो. पायात चप्पल घाला हा चुकीचा वाक्प्रयोग आहे. पाय चपलेत घालत असतो आपण, पायात चप्पल घालत नाही. आता का बरं वाक्प्रयोग चुकीचा आहे हे मला सांगायचं आहे तुम्हाला. पायात चप्पल कधीच घातल्या जात नाही, चपलेत पाय घातले जातात हे आपल्याला मान्य आहे. आपण जरी म्हणत असलो पायात चप्पल घाला तरी वास्तविकता चपलेत पाय घातले जातो. याच्यामध्ये पाय चपलेमध्ये व्यापून आहे पण पाय चपलेमध्ये लिप्त नाही. पूर्ण पायाच्या मापाची चप्पल असते बघ, 8 नंबर 9 नंबर 10 नंबर जे काही असेल. डॉक्टर काकांच्या चपलेचा नंबर 10 आहे. खऱ्या अर्थाने ते तेंडुलकर आहेत. खऱ्या अर्थाने लिहिलेला 10 नाही आहे, वास्तविक 10 आहे. मी घ्यायला होतो काकांबरोबर म्हणून मला माहिती. खरे तेंडुलकर काकाच आहेत. आपला विषय आहे पायाच्या मापाची चप्पल असते, पाय चपलेमध्ये व्यापला असतो पण पाय चपलेपासून अलिप्त असतो. आपण केव्हाही चपलेतून पाय काढू शकतो. चप्पल पायापासून दूर जाऊ शकत नाही, पाय चपलेपासून दूर जातो. म्हणून पाय चेतन पण आहे, पाय व्यापला पण आहे आणि तरीही चप्पल चप्पल असं पाय म्हणत नसल्यामुळे पाय अलिप्त आहे. सध्या जड आहे असा अर्थ घेऊ नका फक्त.
पाय चपलेचं चिंतन करत नाही म्हणून पाय चपलेपासून अलिप्त, पाय चपलेमध्ये बसला आहे म्हणून पाय चपलेमध्ये व्यापला आहे, आणि पाय चपलेपासून केव्हाही बाजूला होऊ शकतो म्हणून तो त्याचा साक्षी सुद्धा आहे. कळताय? बर्फात पाणी व्यापलं आहे पण पाण्यात बर्फ नाही, म्हणजे पाण्याचा बर्फात अन्वय आहे. पाण्याचा बर्फात अन्वय आहे आणि बर्फाचा पाण्यात व्यतिरेक आहे. खूप सुंदर आहे विषय. एकदा जर समजला ना, वैतथ्य मांडुक्यम एकम केवलम, मांडुक्यम एकम केवलम मुमुक्षूणाम विमुक्तये. एकटं मांडुक्य उपनिषद मुक्तीला घेऊन जातं. हे मुक्तिकोपनिषद सांगताय. पुन्हा हे वाक्य कोणाचं आहे? मुक्तिकोपनिषदाचं वाक्य आहे. मग आता हे सगळे जे विकल्प आहे, हे विकल्प कुठून आले? ते मायेमुळे आले. म्हणून वेदांतानी मायेला मान्यता दिलेली आहे, पण वेदांतानी माया मान्य केलेली नाही. काय वाक्य आहे पुन्हा? वेदांतानी मायेला मान्यता दिली आहे पण माया मान्य केली नाही. माया कल्पित आहे असं वेदांतानी सांगितलं. म्हणून कल्पित माया, अघटित घटना पटी असे एवढं मोठं जगाचं जे अस्तित्व आहे ना, ते मान्य करावंच लागतं. म्हणून तिला मान्यता द्यावी लागते. पण मायेला मान्य केलेलं नाही, कारण ती वास्तविक नाही. मग वास्तविक काय आहे? त्या मायेचं अधिष्ठान ब्रह्म आहे, जीवाचं अधिष्ठान आत्मा आहे. काय म्हणताय? जगताचं अधिष्ठान ब्रह्म आहे, मायेचं अधिष्ठानही ब्रह्म आहे, जीवाचं अधिष्ठान आत्मा आहे. तिन्ही वाक्य एकच आहे बरं का. जगताचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि जीवाचं अधिष्ठान आत्मा आहे. हे दोनही वाक्य एकच आहेत, कारण आत्मा आणि ब्रह्म एक आहे आणि माया आणि जीव दोन्ही अध्यस्त आहेत. ते अध्यस्त रूपाने जीव आणि माया एक आहे, अधिष्ठान रूपाने ब्रह्म आणि आत्मा एक आहे. मुख्य समानाधिकरण आहे. चला, एका वाक्यात एकदा शास्त्र सांगितलं की फार कमी शब्दात बोलावं लागतं. माया कितीही जबरदस्त ताकदीची असली तरी ती ज्ञान निवर्त आहे. ज्ञान विचारासमोर, शास्त्र विचारासमोर, सद्गुरूंच्या विचारासमोर माया टिकत नाही. म्हणून मायेचं आणखीन एक वैशिष्ट्य आत्मारामात सांगितलंय की माया स्वतःच्या निवृत्तीचं साधन स्वतःच सांगते. माया स्वतःच्या निवृत्तीचं साधन स्वतःच सांगते. देव हा, म्हणून आत्मा हा देव आहे. द्योतनात्मक हा देव हा, जो स्वतः प्रकाश रूप आहे आणि दुसऱ्यांना सुद्धा जो प्रकाशमान करतो त्याला द्योतनात्मक असं म्हणतात. आणि म्हणून दृश्य, काल्पनिक, भेदजन्य पदार्थाच्या विश्वाची निर्मिती करते ती माया, आणि ज्याच्या सत्तेवर करते तो ब्रह्म. म्हणून ब्रह्माच्या सत्तेवर माया प्रकाशमान होऊ शकते, कारण ब्रह्म सगळ्यांना प्रकाशमान करतो. हे जे कार्य मायेकडून केलं जातं हा करवून घेणारा ईश्वर आहे. परंतु ईश्वर न मानणारे काही दर्शन आहेत आणि म्हणून त्यांना अवैदिक दर्शन असं म्हणतात. ते वेदांना आणि ईश्वरांना प्रमाण मानत नाही. पण ईश्वराला प्रमाण मानणारे जे दर्शन आहेत त्यात मीमांसा, न्याय, वैशेषिक आणि सांख्य हे वेदांना प्रमाण मानणारे दर्शन आहेत. आणि म्हणून या दर्शन शास्त्रांना वेद प्रमाण आहे, वेद प्रामाण्य हा शब्द आहे. पण चार्वाकादी जे आहे ते ईश्वराला मानतच नाही,
ईश्वराचं अस्तित्व सुद्धा मानत नाही. पण भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य यांनी काय केलं की सर्व दर्शन शास्त्राचा उहापोह केला आणि सगळ्यांचा समन्वय साधला. आणि त्यानंतर वेदांत शास्त्र प्रणीत अद्वैत सिद्धांत हा सर्वतोपरी सर्वश्रेष्ठ आणि एकमेव पारमार्थिक सत्य आहे असं सिद्ध केलं. आचार्यांचं वैचारिक स्तरावरचं हे जे कार्य आहे ते अतुलनीय आहे, अद्वितीय आहे, अकल्पित आहे, अचाट आहे. असो, आपण मायेबद्दल बोलतो आहे आणि मायेत त्या निवृत्तीसाठी सगळी साधनं सांगितली आहेत. सोहम काय आहे हो? शब्द आहे. आणि अहम शब्द आहे. तत्वमसी काय आहे? शब्द आहे. मग पुढे काय? शब्द हे सुद्धा माईक आहे. अक्षरांपासून शब्द बनले, शब्दांपासून वाक्य बनलं. शब्द हे सुद्धा वाक्य आहे. शब्दाच्या समुदायाला वाक्य असं म्हणतात. मग शब्दाचा समुदाय सत्य की माईक? माईक. अशा पद्धतीने मायेचा जर विचार केला तर सोहम सुद्धा, तत्वमसी सुद्धा शेवटी शब्दांचा समुदाय आहे. शब्दांचा समुदाय आहे म्हणून माईक आहे. परंतु या माईक साधनाने मायेची निवृत्ती होते. हे मायेचे आपल्यावर केलेले उपकार आहेत. नाही तर सोहम माईक आहे, तत्वमसी माईक आहे असं नका समजू. संवादी माईक आहे. आणि या साधनांनी आमची निवृत्ती होते, मायेची निवृत्ती होते. आम्ही समजतो तेवढी मायेची निवृत्ती अवघड नाही. मायेला भिण्याचं कारण नाही. तिच्या निवृत्तीचे उपाय तिने आमच्या जवळ देऊन ठेवले आहेत. वापरण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही वापरलेच पाहिजे. म्हणून मायेला अजिबात घाबरायचं नाही. लक्षात आलंय का? मायेला अजिबात घाबरायचं नाही. मग काय करायला पाहिजे? आता दिसणार, आतमध्ये दिसणार स्वप्निक कल्पित विश्व माईक आहे आणि बाहेर दिसणार भासमान विश्व मिथ्या आहे. आतमधलं कल्पित आहे, आत आणि बाहेर. या कल्पित आतमधलं आणि बाहेरचं मिथ्या. या गोष्टीची कल्पना आम्ही नीट समजून घेतली आणि हे जर आम्हाला बरोबर कळलं की हे दोन्ही कन्सेप्ट आहेत आणि दोन्ही कन्सेप्ट हे वास्तविक नाहीत, निवृत्तीसाठी तयार केले आहेत, तर मग काय करायचं? याची निवृत्ती करायची. एक उदाहरण देतो. समजा मला कॅन्सर झाला. मला म्हटलंय मी, तुम्हाला म्हटलेलं नाही. समजा मला कॅन्सर झाला, तुमच्याशी काहीही संबंध नाही. पुन्हा सांगतो, कॅन्सर कोणाला झालेला आहे? शरीराला, देहाला. मग देह सत्य किंवा मिथ्या? मिथ्या. देहाला झालेला कॅन्सर सत्य की मिथ्या? मिथ्या. मग मिथ्या शरीराला झालेल्या मिथ्या कॅन्सरवर मिथ्या उपचार करण्याला काहीही हरकत नाही. प्रारब्धाप्रमाणे देहाचं जे होणार आहे ते व्हायचं, पण ते स्वतःवर लादून घेणं, मला कॅन्सर झाला असं समजणं. आता काय झालं? सत्यत्व दिलं. बाहेरच्या पदार्थाला सत्यत्व दिलं आणि मग आजारी पडल्यावर मी सत्यत्व देतोय की नाही हे मला समजतो. नाही तर अधिष्ठान आत्मा आहे आणि तो मी आहे एवढं म्हटल्याने काम भागणार नाही. ज्या वेळा शरीराची घडी विस्कळीत होते, ऐकताय सगळेजण,
त्यावेळेला माझा अभ्यास मला कळायला लागतो. मग आता माईक जगामध्ये कॅन्सर कोणी तयार केला? ईश्वर. आपण ईश्वर मानतो म्हणून ईश्वराने तयार केला. मग आता कॅन्सरचं हल्ली प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यावर उपाय आहे, पण काय काय बाबा किती खर्च करावा लागतो. ह्यावर चर्चा करणं हे देह तादात्म्य आहे. दुसऱ्याला कॅन्सर झाल्यानंतर बोलणं सोपं असतं. स्वतःला झाल्यानंतर शांतता सांभाळणं इथे परीक्षा आहे. सगळे भय कशाचं आहे? शरीर जाण्याचं भय. मी शरीर नाही हे जर लक्षात आलं तर भय वाटण्याचं काहीही कारण नाही. प्रारब्धानुसार माझ्या देहाला जे व्हायचंय त्याची ब्ल्यू प्रिंट तयार झालेली आहे. सटवीनी ती 5व्या दिवशी लिहून ठेवलेली आहे. म्हणजे ती सुद्धा विसरणार नाही. लिहून ठेवली आहे ती, त्याच्यामुळे विसरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून परमार्थाचा संबंध दैनंदिन जीवनाशी ज्या वेळेला निष्ठून जातो, सुटून जातो, तेव्हा माणूस पंडित होतो. काय आहे? परमार्थाचा संबंध दैनंदिन जीवनाशी जेव्हा सुटून जातो, संपून जातो, ज्या क्षणी वेदांत शास्त्राचं जीवनाशी नातं तुटतं तेव्हा पंडिताई सुरू होते. आम्हाला वाटतं प्रवचन करणारच पंडित नव्हे. आता आपण दुसरा विचार समोर आणूया. झेपेल ना तुम्हाला? जर नाही झालं. मग आता दुसरं आहे की असं समजायला काय हरकत आहे की परमात्मा सगळं झाला. काय समजूया? परमात्मा सगळं झाला हा एक विचार आहे. हा मिथ्यत्वाचा विचार झाला. हा दुसरा आहे परमात्मा स्वतःच्या माईक साह्याने सर्व दृश्य विश्वाची निर्मिती करतो. स्वतःच दृश्य विश्व झाला. आपल्याला घर बांधायचं असेल, गिट्टी रेती सिमेंट हे आम्हाला बाहेर ठेवावं लागतं, बाहेरून आणावं लागतं. आता जगत तयार करण्यासाठी मटेरियल जर आणायचं असेल तर ते जगताच्या बाहेर ठेवावं लागेल. मग जगताच्या बाहेर, विश्वाच्या बाहेर काहीच नाही. मग मटेरियल कुठे ठेवलं? मग परमात्मा स्वतःच, ईश्वर स्वतःच मटेरियल झाला. याला काय म्हणतात? उपादान कारणही ईश्वरच झाला, निमित्त कारणही ईश्वरच झाला. या ठिकाणी ईश्वर निमित्तोपादान कारण झालं. म्हणजे आत्माच देह झाला, आत्माच जगत झाला आणि आत्माच आत्माही आहे. आता स्वप्नातही आत्मा आहे, जागृतीतही आत्मा आहे, सुषुप्तीतही आत्मा आहे. सगळीकडे आत्म्याचा अनुभव आहे. मग हे सगळं विश्व आत्माच झाला. ज्याप्रमाणे कोळी जाळं तयार करतो त्याप्रमाणे वयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. मग एकच आत्मा द्रष्टा पण झाला, एकच आत्मा दृश्य पण झाला, एकच आत्मा प्रमेय पण झाला, तोच आत्मा प्रमाता पण झाला. म्हणून दृश्य आणि द्रष्टा एकच आत्मा झाला. तो सुद्धा अहम अहम रूपाने प्रचितीला येतो. मग प्रश्न पडतो, आत्मा जर एकच झाला तर मग जगतात विकार कशाला? आत्मा तर निर्विकारी आहे. मग जगतामध्ये विकार का निर्माण येतात? मग आता याचं उत्तर या ठिकाणी देतात की जगतामध्ये विकार सुद्धा निर्माण होत नाहीत. जगत भासमान आहे तर जगताचे विकार सुद्धा. आला आता प्रश्न. अवस्था येतात आणि अवस्था जातात. आम्ही साक्षीत्वात असेल तर अवस्थांच्या येण्या जाण्याशी आमचा काही सुद्धा संबंध राहत नाही. बाह्य जगाचं ज्ञान आणि स्वप्नाची स्मृती हे पण दोन शब्द आपण तयार करू. स्वप्नाला आपण कल्पित म्हटलं आणि बाह्य जगाला आपण मिथ्या म्हटलं. तसं बाह्य जगाच्या होणाऱ्या
माहितीला ज्ञान म्हणायचं आणि स्वप्नामध्ये होणाऱ्या माहितीला स्मृती असं म्हणायचं. मग आता ते कसं तयार झालं, जगत कसं तयार झालं, थोडक्यात सांगतो. दोन पद्धतीने जगत तयार होऊ शकतं. एक तयार होण्याच्या पद्धतीला परिणामवाद असं म्हणतात आणि दुसऱ्याला विवर्तवाद असं म्हणतात. दुधापासून दही तयार झालं, याला परिणामवाद असं म्हणतात. दूध जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा पूर्ण त्याग करते आणि आपलं रूपांतर दुसऱ्या पदार्थामध्ये करते, म्हणजे स्वरूपाचा पूर्ण त्याग केला आणि दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतर झालं, परिणाम दही झाला. म्हणून दुधाचा परिणाम दही, दह्याचा परिणाम लोणी आणि लोण्याचा परिणाम तूप, याला परिणामवाद असं म्हणतात. मग असं जग तयार झालं का आत्म्यापासून? जग हे आत्म्याचा परिणाम आहे का, याचं उत्तर नाही असं आहे. कारण मूळ स्वरूपाला पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय परिणाम होत नाही. दूध पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय दही होत नाही. म्हणून या पद्धतीने जगन निर्मिती झालेली नाही. कोणत्या पद्धतीने निर्माण झाली? रज्जूवर सर्प तयार झाला, पण रज्जूत बदल झालेला नाही. तसं ब्रह्मावर जगत तयार झालं, तसं आत्म्यावर शरीर तयार झालं. म्हणून ब्रह्मात आणि आत्म्यात कुठलाही बदल झाला नाही. याला विवर्तवाद असं म्हणतात. सर्प हा भासात्मक आहे, सर्प हा कल्पित आहे, सर्प हा अध्यस्त आहे. सर्पाची निर्मिती झाली आहे, पण रज्जूच्या ज्ञानाने कल्पित सर्प मिथ्या आहे हे कळतं. आत्म्याच्या ज्ञानाने कल्पित देह मिथ्या आहे हे कळतं. ब्रह्माच्या अनुभवाने कल्पित जगत मिथ्या आहे याची आम्हाला खात्री होते. पण जगत निर्मितीच्या वेळेला ब्रह्मामध्ये विकार होत नाही, देह निर्मितीच्या वेळेला आत्म्यामध्ये विकार होत नाही. म्हणून परब्रह्म हे माया कार्य आहे, अध्यासाचं अधिष्ठान आहे. आलो आता विषय. आणि माया हा विषय बराच मोठा आहे. एकदा माया हा विषय जर सुरू केला तर लवकर संपणार नाही. म्हणून हा विषय आपण उद्या म्हणजे सोमवारी मांडू. उद्या भगवद्गीता आणि सोमवारी मायेचा आपण फडशा पाडू. मग तेवढं मात्र वाक्य आम्हाला पक्क लक्षात राहिलं पाहिजे की माया मान्य केली, पण मायेला मान्यता दिलेली नाही. काय म्हणतात? वेदांताने माया मान्य केली नाही, पण तिला मान्यता दिलेली आहे. मग आता या मायामध्ये काय आहे? माया मानणं म्हणजे काय? माया कशी आहे? या संबंधीचा उहापोह आपण सोमवारला करणार आहोत. उद्या भगवद्गीता. सोमवारची तारीख कोणती आहे? एक मिनिटच थांबा. 1 तारीख आहे? नाही, 3 तारीख. 5 तारीख. सोमवारी 5 तारखेला सुट्टी राहणार आहे. 5 तारखेच्या सोमवारी सुट्टी राहणार आहे. म्हणजे आपण मंगळवारी बघू, 6 तारखेला बघू. 5 तारखेला मी परतीच्या प्रवासामध्ये आहे सकाळी. 6 तारखेला म्हणजे मंगळवारी माये संबंधी आपण बघूया. बरं झालं, लक्षात आलं. तर 5 तारखेची सुट्टी लक्षात ठेवा. सोमवारी नाही होणार वर्ग. उद्या भगवद्गीता होईल आणि मग सोमवारी न होता मी परतीच्या प्रवासात आहे. मंगळवारी माये संबंधी सविस्तर उहापोह आपण करूया. आज तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. राम कृष्ण हरी. उद्या भगवद्गीता, सोमवारी सुट्टी, मंगळवारी पुन्हा आपला